इथे आपली पाषाणची टेकडी संपते. हा, हा. तिथून तो जो रस्ता दिसतो हा, ना हा. तो पूर्ण बाणे टेकडीचा आहे. हा, हा. आणि या बिल्डिंगच्या मागे तिथे ते तुकाई मंदिर आहे. हे आहे आपली मेट्रो, हिंजेवाडी मेट्रो. हे हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय चॅनल अगेन. आणि आज मी आहे पुण्यामध्ये. सो बऱ्याच लोकांची कमेंट्स आलेल्या की बाकीच्या ठिकाणी फिरतोस पण अजून पुण्यातले ब्लॉग केले नाही. सो त्या लोकांसाठी खास ही पुण्याची सिरीज घेऊन आलो आहे मी. आणि यामध्ये पुण्यातले काही फेमस ठिकाणं आहेत, तिथं मी जाणार आहे आणि तुम्हाला पण घेऊन जाणार आहे सोबत. आणि आज पहिलं ठिकाण आहे पाषाण टेकडी, जे की आमचं फेवरेट आहे. आणि माझ्यासोबत सुदीप आहे. सो दरवेळेला नवीन पोरांना मी घेऊन येणार आहे. आणि आज सुदीप आपला लोकल टूर गाईड आहे. सो सुद्या काय आहे आज दाखवायला? आज पाषाणची आपली तुकाई मंदिर जे आहे पाषाण टेकडी, तुकाई मंदिर. हां हां, तिथे जाणार आहे आपण. ओके. साधारण आणि- मला वाटतं येऊन जाऊन 1-2 तासाच्या आत झालं पाहिजे. 2 तासाच्यात झालं पाहिजे. आणि खायला प्यायला काय? खायला प्यायला काहीच नाही. काहीच नाही काहीच आहे, नाही. पण हे आल्यावर काहीतरी खाऊया की आपण. येस आल्यावरती मग खाली आल्यावर स्पॉट आहे आपले. राईट, ठीक आहे. सो गाईज चालू करू आपण आपला जर्नी. सो इथं गाडी लावू शकता तुम्ही. आणि सूचना आहे रे, सूचना वाचायची आहे काय तुझ्या? मनाई आहे, जाऊ दे. 6 ते 6च्या नंतर ना, आपण काय लवकर काय. पण हे रस्ते कसले भारी झाले आहेत अरे मस्त गेलं सगळं त्या मॅरेथॉनमुळे ना. हो. सो एवढाच पार्ट आहे ट्रेकिंगचा, राईट सुद्या? ओके. त्याच्यानंतर पूर्ण ऑलमोस्ट फ्लॅट लँड आहे. त्याच्यानंतर फ्लॅट आहे सगळं, येस टेकडे आहेत. आणि जवळपास आय थिंक 2 ते 3 फेजमध्ये आम्ही युजली जातो, बरोबर? करेक्ट. ती मध्ये एक भिंत लागते की. हां येस राईट. पाण्याची टाकी. हां तिकडून पल्लीकडे सगळं पूर्ण बाणेरचा भाग सुरू होतो. राईट. सो गाईज हीच पाषाण टेकडी आहे. हीच पुढे जाऊन बाणेर टेकडी म्हणून पण हीच आहे कंटिन्युअसमध्ये. आणि जवळपास एक 1.5-2 किलोमीटरच्या वॉक नंतर, 3 किलोमीटर 3 किलोमीटर आहे का? 3 किलोमीटरच्या वॉकनंतर आपण त्या तुकाई देवी मंदिराच्या इथं पोहोचणार आहोत, जे की ऑलमोस्ट बाणेर रस्त्याला आहे, राईट? करेक्ट. दम लागला सकाळ सकाळी. सो हा आहे आपला नॅशनल हायवे. आणि ते आहे सूस, हे आहे पाषाण, इकडे बाणेर बालेवाडी आहे. आणि आता हे सगळं कॉन्क्रीटचं जंगल दिसेलच आपल्याला. सो ऑलमोस्ट सूर्योदय झालाय वाटतं सुद्धा, हे बघ. हो होतोय. राईट, ऑलमोस्ट 7:15 7:30 वाजलेत. आणि धुकं आहे आज खूप, हो त्यामुळे थोडा उजेड कमी आहे. एकेकाळी हिरवंगार होता सगळा हा परिसर. पावसाळ्यात आल्यावर पूर्ण हिरवंगार व्हायचं. 2 महिने तरी मस्त हिरवगार असतं. राईट, तो खरा सीझन भारी. आणि हा एक मार्ग आहे बरोबर येस चालायला. आणि पलीकडे पण एक आहे. आणि तो ह्याचा आहे ना रे, काय कुत्रा फिरवायचा काय? हां कुत्रे घेऊन जाणारी मोस्टली त्या अवस्थेने जाऊ. हां, कुत्र्यांचा आहे. आणि एकदा एका माणसानं काय म्हटलेलं मला, अरे हा तर कुत्रा फिरवायचा मार्ग आहे, तुम्ही कसा आला? काय अवघड आहे बा. इथून पण 2 मार्ग सुचवतो. एक वरती जातोय हां हां, आणि एक डावीकडून. आपण कुठून जाणार आहे? आपण डावीकडून जाऊ. करेक्ट, जो सोपा तो आपला. येस राईट. सुद्या केवढं राहिले अजून बऱ्यापैकी. आता इथे आपली पाषाणची टेकडी संपते. हां हां, तिथून तो जो रस्ता दिसतो हां, ना हां. तो पूर्ण बाणेर टेकडीचा आहे. हां हां, आणि या बिल्डिंगच्या मागे तिथे ते तुकाई मंदिर आहे. ओके, तिकडे आहे. तिथपर्यंत जायचं आहे. म्हणजे आपण हाफ वे ऑलरेडी आलोय. ओके, हा रस्ता आहे म्हणजे. येस करेक्ट. जरा धुक्यामुळे कमी दिसतंय, होय पण अजून आहे म्हणजे बरंच आहे. हाफवे नाही रे, अजून बरंच आहे. थोडंसं जास्त असेल. थोडंसं जास्त आहे अजून. ती भिंत आहे ना, तिथं हाफवे होतो बघ. करेक्ट करेक्ट. भिंत आली का तसं? आलीच ना. चला हो, आली बाबा एकदाची भिंत आली.
आणि आय थिंक आपलं इथं फेज 1 कम्प्लीट होतोय. ही लॉजिकल पॉईंट आहे आमच्यासाठी हा. ओके, समोर पाण्याची टाकी, पाण्याची टाकी पण इथंच आहे. राईट, चांगला आहे हा पॉईंट खरं. हे आयुष्यात डिप्रेशन वगैरे आलं, नैराश्य वगैरे आलं की इथं यायला मस्त पॉईंट आहे. माझी USची सिरीज होती ना, त्यामध्ये मी बरेचसे पॉईंट दाखवलेले. US मध्ये डिप्रेशन यायला कुठे कुठे जायचं. सो पुण्यातले पण तुम्हाला पॉईंट दाखवतो. आणि आम्हाला येऊन गेले ऑलरेडी, होय की नाही. आम्ही इथं खूप एकेकाळी पडीक असायचो. हा पण एक रस्ता आहे. हा. आपण पाषाणमधूनच इथे वरती येतो. ओके. म्हणजे बरेचदा कार पण आणता येते. अच्छा. आणि इथून मग आता बाणेरच्या टेकडीचा सुरू होतो. ओके. अरे हा ब्रिज कधी झाला रे? हा रिसेंटलीच झाला. मला वाटतं एक मागच्या 4-6 महिने. होय काय? या टेकडीवरती एक संस्था काम करते झाडांसाठी. राईट. म्हणजे भरपूर जी झाडं आहेत त्यांना लावलेली. जेव्हा रोपं वगैरे घेऊन येतो ते नेण्यासाठी म्हणून. ओके. हा पूल पण सध्या बंद आहे तो. सर ते फक्त जेव्हा त्यांना झाडं किंवा पाण्याचं काही न्यायचं असतं तेव्हाच ते उघडतात. अच्छा. बरीच लोक आली तरी सकाळ सकाळी. हो, तिकडून येणारी, बाणेरवरून येणारी आणि इकडून पाषाणवरून. अच्छा, बाणेरवरून येणारी. अच्छा. तेच मंदिर आहे. तेच तिकडे जायला ना आपण. आता अजून एक पुढे गेले की छोटंसं मंदिर आहे. तिथून साधारण एक 8 ते 10 मिनिटं लागतात चालत जायला. ओके. आय थिंक 10 मिनिटं. आता ऑलमोस्ट आलोय आपण. सो इथं एकेकाळी आम्ही इथपर्यंतच यायचो. राईट. हे एक मंदिर आहे छोटं. आणि इथून खाली उतरलं की ते आपलं मंदिर जिथे. हा, इथून आता पुढे जायचं आहे. इथे एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे काय? येस. हा. ऑलराईट. सो गाईज, आता ऑलमोस्ट आपण बाणेर साईडला आलेलो आहोत. आणि हे आहे आपली मेट्रो, हिंजवडी मेट्रो. हिंजवडी मेट्रो. ही हिंजवडी साईड आहे. आणि ही आहे ती म्हणजे शिवाजीनगर साईड. आणि स्टेशनचं काम आलं की रे ऑलमोस्ट. बऱ्यापैकी झालेलं दिसतं. हा, हे जानेवारी मार्च पण चालू आहे ना याची. टेस्टिंग चालू आहे. मार्चपर्यंत होणार म्हणतात कम्प्लीट. बघूया की जर झालं तर चांगलंच आहे. आणि ऑलमोस्ट आलो आता. हे मंदिर आहे 2 मिनिट्स. आणि आय थिंक आपण मग पाषाण आज आय थिंक बाणेर साईडनं उतरून मस्तपैकी बघूया कुठं काय नाश्ता बिष्टा करता आला तर. होय, तसं करू शकतो आपण. चांगला आहे मंदिर. सो आमच्या दोघांसाठी आम्ही पहिल्यांदाच आलो आहे या मंदिरामध्ये. तो काही मस्त छान दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही ठरवलं आहे की आता आम्ही बाणेर साईडनं उतरायचं आहे. ठीक आहे. सो हा जरा नवीन ट्रेल आहे आमच्यासाठी. सो बघूया. ऑल राईट. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा बाणेर रस्त्याला. आणि झालेलं आहे अशा पद्धतीनं ट्रेक छान. आता मस्तपैकी सुद्यापूर तर नाश्त्याला येणार आहे मला. आणि मग आपण जाऊ पुन्हा एकदा. सो या चेकिंग.
कसे आहे? एक नंबर ना? बेस्ट आहे. सो गाईज, अशा पद्धतीनं आजचा आपला पाषाण टेकडीचा छोटासा प्लॅन झालेला आहे आणि वाडेश्वरला पण मस्त होता नाश्ता. सो तुम्ही जर कधी पाषाण टेकडीला किंवा या रेस्टॉरंटला आला असाल तर नक्की कमेंट करा, आणि जर आला नसाल तर का आला नाही ते पण कमेंट करा, कारण आपल्याला एंगेजमेंट जराशी वाढवायची आहे. सो आता नेक्स्ट कुठल्या ठिकाणी तुम्हाला पुण्यातले कुठली ठिकाणं तुम्हाला पाहायची आहेत ते नक्की मला कळवा, आणि मी दर विकेंडला एक शूट करत राहील. आणि बस एवढंच आहे. सो स्टे ट्यून for my next vlog. Thanks for watching. Like, share and subscribe please. Bye bye.